महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। बकरी ईदच्या दिवशी कल्याणमध्ये कुर्बानीवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय पार्क गृहसंकुलात मुस्लिम समाजाकडून बकऱ्याची कुर्बानी दिली जात होती आणि यावेळेस पोलिसांनी त्याला विरोध केला। सोसायटीच्या परिसरात ही कुर्बानी दिली जात असल्याचं कारण देत पोलिसांनी त्याला मज्जाव केला आणि यामुळे मुस्लिम समाजामध्ये याबाबत संतापाचं वातावरण पसरलंय। या सोसायटीमध्ये सर्व मुस्लिम रहिवासी आहेत, तिथे कुर्बानी देण्याला कुणाचाही आक्षेप नसताना पोलीस त्याला विरोध का करतात असा सवाल मुस्लिम बांधवांनी उपस्थित केलाय। दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता हा वाद पोलीस कशा पद्धतीने शमवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नमाज पढ़ना, अपनी कुर्बानी करना या मंदिर में आके पूजा करना, हर इंसान को मजहबी आज़ादी है। लेकिन हमारे केडीएमसी और पुलिस डिपार्टमेंट बाजारपेट पुलिस स्टेशन ने कल्याण वेस्ट में इन लोग ने एक दिन पहले आके हमें नोटिस दिया और कुछ नोटिस केवल तारीख तक नहीं लिखी है। ये सरासर संविधान के खिलाफ है और हमें हमारी कुर्बानी को रुका दिया गया है और दबाया जा रहा है। यहाँ पे हमारे हिंदुस्तान के अंदर मुसलमानों पे अत्याचार और जुल्म, मुसलमान समाज के साथ अत्याचार और जुल्म है और ये सरासर नाइंसाफी है। इतना ये पूरी सोसाइटी है, तकरीबन कल्याण की आबादी 1 लाख है और 2 स्लैटर हाउस दिया गया है, एक एपीएमसी मार्केट का, एक रेती बंदर पे तकरीबन मालूमात मिली कि रेती बंदर पे भी है। अब 1 लाख आबादी में हम लोग कुर्बानी कहाँ करेंगे? अगर इतने सारे बकरे हम लोग वहां पे लेके जाते तकरीबन 20 दिन लग जाएंगे कुर्बानी करते करते और हमारे पास सिर्फ 3 दिन कुर्बानी करने का। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरा रोड, गोरेगाव आणि घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी सागर पार्क सोसायटी बाहेर मोठा फौजफाटा तैनात केलाय। पोलिसांनी नागरिकांना शांततेत आणि जबाबदारीने सण साजरा करण्याचं आवाहन केलंय। तर स्थानिक रहिवाशी महापालिकेविरुद्ध कोर्टात दाद मागणार आहेत। महापालिकेने आधी परवानगी दिली होती, मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे अचानक परवानगी नाकारली गेली असा आरोप नागरिक करतायत। बकरी सणाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरात पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। शहरातील 38 ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला असून 5 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। एकूण 43 पॉइंटवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे। यासाठी 5 पोलीस अधिकारी आणि 90 हवालदार तैनात करण्यात आलेले आहेत। काही दिवसांपूर्वी पूनम क्लस्टर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या वादामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं, मात्र सध्या शहरात परिस्थिती शांत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलंय। प्रकारची तयारी आहे आणि सगळी जगह पीसफुली आणि शांत पद्धतीने त्योहार सुरू आहे। कुठल्याही प्रकारची अडचण शहरात नाही आहे आणि मीरा भाईंदर वसई विरार इथे जो आहे पीसफुल सेलिब्रेशनचा इतिहास आहे आणि तशा लोक जो आहे ते स्वतःचा आपले त्योहार जो आहे ते पीसफुली सेलिब्रेट करताय इकडे आणि तशा आज पण ते दिसतं। किती ठिकाणी नाकाबंदी वगैरे लावलेली आहे, कशा पद्धतीने सुरक्षा? बराचसा बंदोबस्त आपण लावलेला आहे, कुठली अप्रिय घटना घडली नाही आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते, कल्याणमधून ही बातमी समोर येते। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलेलं आहे। शिवसैनिकांकडून दुर्गाडी किल्ला परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। दुर्गाडी किल्ला परिसरात त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिकांकडून हे आंदोलन करण्यात आलं। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळ आहेत, तर बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केली जाते। मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही आणि त्याच्याच निषेधार्थ दोन्ही शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी बॅरिकेड्स तोडून दुर्गाडी किल्ला परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं आणि यावेळी दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर शिवसैनिकांकडून आरती करण्यात आली। त्यांचा हक्क आहे आणि हिंदूंचा हक्क आहे, सर्व जे हिंदू बांधव आहेत ते सर्वांचा हक्क आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे। पोलिसांनी ही जी भूमिका जी आहे या भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे आणि 5 हिंदू बांधवांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे।
मुसलमान हे औरंगजेबाची औलाद नसून ते आपलेच आहेत आणि त्यामुळे कोणी धार्मिक भावना भडकवू नये, मग ते भाजपचे असतील की इतर कोणी असतील, असं म्हणत रामदास आठवले यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. धार्मिक भावना भडकावून संविधानाला छेद देण्याचं काम केलं जाऊ नये, असं देखील आठवलेंनी म्हटलेलं आहे. मुस्लिम हे औरंगजेबची औलाद नाहीये, मुस्लिम हे आपली औलाद आहे. आपली औलाद आहे म्हणजे सगळे हिंदू लोक औलाद आहे. आणि 2500 वर्षापूर्वी हा देश सगळा बुद्धिस्ट होता. सगळ्या देशामध्ये सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सगळे बुद्धिस्ट होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे म्हणणं आहे की बाबा अशा या पद्धतीनं तुम्ही विरोध करू नये, निषेध म्हणण्यापेक्षा असं होऊ नये अशी माझी भूमिका आहे. बीजेपीचे लोक असतील तुम्ही असतील, पण या पद्धतीनं भारतीय संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न अजिबात होता कामा नये. इथलं संविधान हे सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना ठेच पोहोचू नये ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं आपलं मत आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू केलेली आहे. मोमीनपुरा, गांधीबाग, बजरिया, भालदारपुरा आणि चिटणीस पार्क चौक परिसरातून पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये महिला पोलीस कर्मचारी आणि SRPFची तुकडी सहभागी झाली होती. 300हून अधिक पोलीस जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तसंच संवेदनशील ठिकाणांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत असून पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं. मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बकरी ईद पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदान आणि विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी देशात शांतता नांदावी आणि चांगला पाऊस पडावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली. कायद्याचं पालन करून कुर्बानी करण्याचं आवाहन प्रमुख मौलानांनी केलं. तसंच गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. पोलिसांच्या बंदोबस्तात कोणताही अनुचित प्रकार न घडता बकरी ईद शांततेत पार पडली. सांगली शहरातील जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदान इथे बकरी ईद निमित्त सामुदायिक नमाज पठण पार पडलं. या नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ईदगाह मैदानावर धार्मिक वातावरणात नमाज अदा करण्यात आली. सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सुरुवातीला एक मोठी बातमी. पुण्यातील शिरूर तालुक्यातील रांजण गावात बनावट सोन्याच्या आधारे HDFC बँकेला तब्बल 17,76,000 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपींनी खोटं सोनं गहाण ठेवून गोल्ड लोन उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रांजणगाव पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करत 2 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे बँकेच्या गोल्ड व्हॅल्युअरनं देखील बनावट सोनं खरं असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. आणखीन एक मोठी बातमी. जळगावच्या धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दूध विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालेला आहे. भवरखेड इथे रिफाइंड पामोलिन तेल मिसळून बनावट दूध तयार केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागानं मध्यरात्री छापेमारी केली. या प्रकरणी सोमनाथ आनंद माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आरोपी कृत्रिम दूध चांगल्या दुधात मिसळून फॅट वाढवत असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे. दरम्यान FDAच्या अधिकाऱ्यांनी जागीच 2000 लिटर दूध नष्ट केलं असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात रोटी बनवताना थुंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. कौसर शेख असं आरोपीचं नाव असून या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.